आदरणीय व्यासपीठ आपल्या कॉलेजचे प्राचार्य पाटील साहेब, माझे गुरु नमिता खोत मॅडम, शिंदे सर, आगार पाटील सर आणि सुद्धा. तर खरं पाहिलं तर मी माझं क्वालिफिकेशन MA MD MPhil सेट आणि आता PhD आहे. तर मी ज्या वेळेला म्हणजे स्वतःच्या हिमतीवर ज्या वेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला मला 80 मार्क्स मिळाले. सुरुवातीला 2008ला, त्याच्यानंतर 85 मार्क्स मिळाले, त्याच्यानंतर 88 पर्यंत होते. पण ओपनला 100 मिनिमम तरी लागतात. त्यामुळं मी मनापासून माझी तेवढी इच्छा होती की आपण सेट झालंच पाहिजे कुठल्या परिस्थितीत. मी म्हणजे माझी मिसेस लेक्चर तिला म्हटलं की तू मला 6 महिने सांभाळ, मी तुला आयुष्यभर सांभाळ. सगळं एक रूम अशी बनवली की जिथं माझी स्पेशल लायब्ररी केली. मी जी लायब्ररी सांगितलं प्रत्येक मटेरियल मी स्वतः त्या रूममध्ये ठेवलं. डिक्शनरी ठेवली, इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषेची सर्व पुस्तकं जास्तीत जास्त विकत घेतली. इकडून तिकडून जेवढाच गोळा केल्या, अभ्यासाला सुरुवात केली. पण स्वतःच्या हिंदीवर मी 88 पर्यंत गेलो. पण मी खरं पाहिजे झालं ते नमिता खोत मॅडममुळे. कारण आमच्या रहिमतपूर जे माने मॅडम होते त्यांनी सांगितलं मला की तू सांगोल्याला आहेस तर मॅडमनी तास चालू केलेला आणि मिरजला आहे ते लोकेशन आहे, तू यायला हरकत नाही. त्याच आठवड्यात मी फोन केला आणि मॅडमला सांगून मी तासाला सुरुवात केली. आणि आदरणीय कल्लोळे सर, आदरणीय सुतार सर, त्यानंतर वाघमारे सर, कांबळे सर यांचं सुद्धा मला प्रचंड मार्गदर्शन लाभलेलं. म्हणजे मी काय केलं तर वर्गामध्ये मी येताना एक एक्झिक्युटिव्ह डायरी घेऊन आलो होतो आणि मी सेटचा क्लास संपल्यानंतर माझी पूर्ण डायरी पूर्ण भरलेली होती. म्हणजे सरांच्या तोंडातून मॅडमच्या तोंडातून कोणताही प्रश्न जो येत असायचा तो मी लिहून घ्यायचो. महत्वाचं सांगितलं तो आपला लिहायचो, त्याच्यामधून डायग्राम काढायचो. कमी वेळेत जर लेक्चरला आपण ऐकत असेल तर आपल्याला पूर्ण नोट्स लिहून घेता येत नसतं. तर मी ते डायग्रामच्या माध्यमातून मी अंडरस्टँड काढल्यानंतर घरी गेल्यानंतर मनन चिंतन करून त्या प्रश्नाची उत्तरे क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. सिलेबस सेटचा पूर्ण मी पाठ केला पहिल्यांदा. मला माझा नाव लायब्ररी सायन्समध्ये सेट झालेला होता. मला तुझा सिलेबस पाठ आहे का? म्हणजे नाही, सिलेबस पाठाचं कसं काय सेट पाठवतो. म्हणजे ठीक आहे, मी पहिल्यांदा सिलेबस पूर्ण पाठवला प्रत्येक. आणि मॅडमने काय केलं होतं, भागवत मॅडम म्हणून आहे माझ्याबरोबर आधी सांगितलं, त्यांना आधीचे जे क्वेश्चन मराठीतून जे हे होते ते युनिटनुसार करायला त्यांना दिलं होतं. तर ते युनिटनुसार केलेले प्रश्न मी घेतले आणि कोरडवाडीचे अविनाश पाटील सर आहेत त्यांना मी आमच्या घरी बोलवून घ्यायचो की 15 दिवस प्रत्येक आठवड्यातून 1-2 दिवस असे काढून आणि 8-10 तास आम्ही डिस्कशन करायचो की प्रत्येक कन्सेप्ट आम्ही क्लिअर करायचो. त्यांना जे येते ते मला सांगायचं, मला येते ते त्यांना सांगायचं. आणि नसतं सिलेबसनुसारच अभ्यास करून योग्य नाही, तर आपल्याला क्वेश्चन आन्सर ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. आणि तसा मी केला. क्वेश्चन आन्सर ओरिएंटेड अभ्यासामध्ये प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केली. आणि महत्त्वाची परीक्षा असते ती ज्या दिवशी सेटची एक्झाम असते त्या दिवशी आपण तो प्रश्न तो जे 2.5 तासामध्ये 200 मार्काचे प्रश्न लिहिणे खूप कठीण काम आहे. पण ती खरं टाईम मॅनेजमेंटची मोठी परीक्षा आहे. ज्या वेळेला मी म्हणजे 88 मार्क्स मिळाले होते आणि एकदा तरी इथं परीक्षा होती आणि मॅडमला म्हटलं मला खूप टेन्शन आलं. आता 3रा पेपरला मी लायब्ररीच्या खाली येऊन बसलो होतो. मॅडम म्हटलं मला मी नमस्कार करतो, आशीर्वाद द्या मॅडम मी पास होत आहे. मॅडम म्हटलं आशीर्वाद देते तुम्ही आर्टिकल घे आणि वाच. डिजिटल ज्ञान इलेक्ट्रॉनिक लायब्ररीशी रिलेटेड होतं जे आपल्याला प्रत्येक प्रश्नाच्या समारोपामध्ये तो उपयोग होतो. प्रत्येक प्रश्नाच्या आता सध्या ट्रॅडिशनल टू डिजिटल लायब्ररी व्हर्च्युअल लायब्ररीकडे आपला प्रवास आहे. तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा उत्तराचा जो समारोप आहे त्या समारोपामध्ये आपल्याला प्रोजेक्ट टू ट्रॅडिशनल टू डिजिटल आपण कसं काय करतो ते केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी ते आर्टिकल वाचलं आणि गेलो परीक्षेला. असं माझं म्हणजे कॉन्फिडन्स वाढत गेलेलं आहे. त्यामुळे मी हे आणि विशेष म्हणजे जे 16 जण पास आहेत
त्या 16 जणांमध्ये मी महाराष्ट्रात प्रथम आलो, म्हणजे 101 मला पडले, बाकी मला 100 आहे. त्यामुळे मी म्हटलं, आणि मला कम्पेअर करायची खूप सवय होती की मला आतापर्यंत कसे मार्क मिळले, तुम्ही एक्झाममध्ये सगळे मार्क त्याचे पाय राहून सांगा की माझा ग्रोथ कसा होतो आहे. असं म्हणजे कंटिन्यू मी स्वतःचं फक्त, आणि ज्या दिवशी मला सेटचा रिझल्ट समजला त्या दिवशी सुद्धा समोर खूप मॅडम होत्या, त्यांचं सोट ॲनालिसिस मध्ये आलेलं आर्टिकल आहे ते मी म्हटलं आता बाकीचे स्टुडंट तर सोट ॲनालिसिस घेणारच आहे, पण माझं उत्तर हे वेगळं पाहिजे, ते वेगवेगळे डायग्राम आपण तयार करूया असं माझा प्रयत्न होता. आणि मी ते डायग्राम तयार केली तेवढ्यात पंढरपूरचे लायब्ररी करते सरांचा फोन आला की सर कुठं आहे तुम्ही, तुमच्या रेडिओमध्ये अभ्यास करतो, ते म्हणजे अभ्यास करायचं बंद करा, तुम्ही शिल्पा झालेला आहात. मग मला प्रचंड आनंद झाला, मी पहिले इंटरव्ह्यूला गेलो आणि पाहिलं की शिल्पा झालं. असं मी हे जे यश आहे ते माझं पूर्वयांचंच आहे, आणि त्यामुळं मी मनापासून म्हणजे बॉटम खरं मी आभारी मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. मी एक सांगतो की सक्सेस डझंट कम टू यू, यू गो टू यू. तुम्ही ते म्हणजे, आणि माझे गुरु PhDचे गुरु डॉक्टर कर्षदा सर आहे, त्यांनी सांगितलेलं की मी त्यांच्यासमोर जाऊन बसलो त्यावेळेस सर म्हटलं आणि माझे सर म्हटलं की एव्हरी मॅन इज नॉट अ ब्रेव बॅकवर्ड, यू विल डू हार्ड वर्क, यू विल गेट सक्सेस. त्यामुळे मी असं ठरवलं की हार्डवर्क केलं तर सक्सेस मिळणारच आहे. त्यामुळे मी यश घेऊ शकलो, आणि आज कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार आहे. धन्यवाद.